नमस्कार मित्रांनो, मी चेतन मोहरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, ज्या बातमीची सगळ्यांना अपेक्षा होती किंवा ज्याची वाट तुम्ही सगळेजण बघत असत, सगळे भारतीय बघत होते, तर ती म्हणजे बदल्याची बातमी। पहलगाम येथे झालेल्या हमल्यामध्ये आपले जवळपास 25 नागरिक भारताचे आणि एक नेपाळी नागरिक असे 26 लोक जे आहेत तर त्यांना मारण्यात आलेलं होतं, धर्म विचारून मारण्यात आलेलं होतं। या सगळ्या कृत्याचा बदला जो आहे तर तो आज भारतीय सैन्य दलाने घेतलेला आहे। मित्रांनो, पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर लॉन्च करण्यात आलेलं होतं। 1:44 आपली प्रेस रिलीज आहे, ज्याच्यामध्ये भारतीय सैन्यानं सांगितलं की 9 ठिकाणी आम्ही आतंकवाद्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर असेल किंवा त्यांचे जे ठिकाणं आहेत तर त्या ठिकाणी हल्ला चढून आलेला आहे। आणि या हल्ल्यामध्ये मित्रांनो किती आतंकवादी मारले गेले तर ते तुम्हाला आता हळूहळू पुढं समजेलच, कारण अजून पिक्चर जी आहे तर ती क्लिअर व्हायची राहिलेली आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या समोर येतील। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुरिदके आणि बहावलपूर, मुरिदके या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांचं केंद्र आहे, तिथून ते सगळं ऑपरेट करतात। आणि बहावलपूरला जैश ए मोहम्मद हे जे लोक आहेत हे प्रत्येक हमल्याच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत तर ते घेताना तुम्हाला दिसतात। आणि या दोघांचे जे केंद्र आहेत तर त्यांना टार्गेट यावेळेस भारतीय सैन्याने डायरेक्टली केलेलं आहे। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अगोदरचे ऑपरेशन जे झालेले होते तर ते पाक व्याप्त काश्मीरमध्ये तुम्हाला झालेले दिसले, पण आता डायरेक्टली पाकिस्तानमध्ये ह्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत। आणि अगदी इस्लामाबादच्या जवळ असेल किंवा लाहोरच्या जवळ असलेले हे ठिकाणं आहेत, या ठिकाणी हे हल्ले चढून आणलेले आहेत। या ठिकाणी क्रूज मिसाईलचा वापर करण्यात आलेला आहे, बियॉन्ड द व्हिज्युअल रेंज असलेल्या मिसाईल्सचा किंवा वेपन्सचा वापर करण्यात आलेला आहे। आपले फायटर जेट्स राफेल सारखे या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत लष्करी कारवाईसाठी, आणि कारवाई अजून चाललेली आहे ज्या वेळेस मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेस। तर आता पाकिस्तानकडून मला 3 डेथचं कन्फर्मेशन जे आहे तर ते मिळालेलं आहे। तर ह्या गोष्टी त्यांनी त्यांच्या मीडिया रिलीजमध्ये आणलेलं आहे की आम्ही भारतावर पर्यायी हल्ला जो आहे तर तो करू, त्यासाठी भारतीय सैन्य दल जे आहे तर ते पूर्णपणे तयार आहेत। स्वतः पंतप्रधान मोदी जे आहेत तर हे सगळी कारवाई ऑपरेट करताय। त्यांनी बाकीच्या देशांना सुद्धा ही बातमी जी आहे तर ती दिलेली आहे, ब्रीफ केलेलं आहे आपण म्हणू शकतो। आणि अमेरिकेकडून सुद्धा याची प्रतिक्रिया आलेली आहे। डोनाल्ड ट्रम्पची नुकताच मी प्रेस कॉन्फरन्स बघत होतो तर त्यांनी सांगितलेलं होतं की मला माहिती होतं असं काहीतरी गोष्टी घडणार आहेत आणि भारत आणि पाकिस्तानची ही रायव्हलरी खूप दिवसाची आहे आणि खूप वर्षांची ही रायव्हलरी आहे आणि ही इट्स शेमफुल असं ते बोललेत। आणि या गोष्टीसाठी अमेरिकेचा आपल्याला पाठिंबा होता। नुकताच कालची बातमी होती की रशियाचा सुद्धा यासाठी पाठिंबा होता। या दोन्हींकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या कारवाया करण्यात आलेल्या आहे आणि भारतीय काहीतरी करणारच याची ठाव ठिकाणा जो आहे तर तो अमेरिकेला सुद्धा होता। तर मित्रांनो, या कारवाया होत असताना तुम्हाला लक्षात आलेलं असेल की काही मिस इन्फॉर्मेशन जी आहे तर ती पाकिस्तानकडून ग्लोबल मीडियामध्ये पोहोचवण्यात येते किंवा अल जझीरा सारखे आहेत तर ते टार्गेट करतात भारतीय सैन्याला असेल किंवा ते त्यांचा पाकिस्तानी इस्लामिक प्रोपगेंडा आपण ज्याला म्हणू शकतो तो रन करण्याचा प्रयत्न करतात की यांनी जस्ट सिव्हिलियन मारले असतील किंवा यांनी मुलांवर हल्ला केला, या गोष्टी ज्या आहेत तर त्या सर्क्युलेट करायचा प्रयत्न करतील। पण त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका। ऑथेंटिक माहिती जी आहे तर ती तुम्हाला इंडियन जी आर्मी आहे आपली तर ती प्रेस रिलीजद्वारे 9 वाजताचा देणार आहे अशी प्राथमिक माहिती मिळतीये। पण ती ज्या वेळेस देईल त्याच्यावर विश्वास ठेवा। आता याच्या पुढे पाकिस्तान जर काही कारवाई करत असेल तर हा युद्ध जे आहे तर ते अटळ आहे। आणि जर झालंच तसं काही तर मॉक ड्रिल असेल किंवा जे काय गव्हर्नमेंट सांगेल त्या सगळ्या गोष्टींना आता पाठिंबा देण्याची गरज जी आहे तर ती ॲज अ भारतीय म्हणून आपली आहे। गव्हर्नमेंट सांगेल त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पुढे करायच्या आहे, पॅनिक न होता। तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे मिसइन्फॉर्मेशनला सध्या बळी पडू नका। काही जर फॉरवर्ड होत असेल काही गोष्टी तर त्याला तात्काळ रिपोर्ट करा, तात्काळ त्या ठिकाणी सोशल मीडियावर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करा। कारण ह्या जे ठिकाणं निवडलेले आहेत 9 ठिकाणं तर यांना अतिशय रेकी करून आपण ज्याला म्हणतो की आय थिंक 22 तारखेला हा हमला झालेला होता पहलगामचा, त्याच्यानंतर एवढा दिवस त्यांनी वाट बघितली तर त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या टार्गेट केलेल्या असतात किंवा त्यांना माहिती असतं की कुठून कुठून या गोष्टी ज्या आहेत तर त्या ऑपरेट होतात, त्यावाईजच या गोष्टी केल्या जातात।
त्याच्यामुळं प्रोपॅगेंडा हे लोक पसरवतील. त्याच्यामुळं ट्विट्स वगैरे जे असतील तर ते सुद्धा तशा प्रकारचे ते करतील किंवा त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतील. पण या इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये भारतीय जे आहेत एज्युकेटेड जे मुलं आहेत त्यांनी सुद्धा सोशल मीडियावर असेल किंवा बाहेरच्या ठिकाणी तशा प्रकारची लढाई जी आहे तर ती तुम्ही लढू शकता. तुमच्या माध्यमातून ती इन्फॉर्मेशन जी आहे तर ती पसरू शकता. मित्रांनो, काय जे अपडेट येत राहतील त्या संदर्भात सगळ्यांनी जागरूक राहा आणि सगळ्यांनी घेत राहा. जर काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पुढं गेल्या तर त्यासाठी सुद्धा आम्ही सगळ्यांनी तयार राहूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या देशाला या संकटाच्या घडीमध्ये किंवा जे काय वॉर वगैरे होतील त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.